जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत। यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे। प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे। आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे। आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे। पुढेही चालविणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे। त्याची दया सनातन आहे। यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे। प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे। आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे। आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे। पुढेही सांभाळणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे। त्याची दया सनातन आहे। यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे। प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे। आजच्या मननाकरिता देवाचे वचन दुसरे शमूएल अध्याय 7 25 ते 28 ही वचने। दुसरे शमूएल अध्याय 7 25 ते 28 ही वचने। तर आता हे प्रभू परमेश्वरा, आपला सेवक व त्याचे घराणे याविषयी जे वचन तू दिले ते कायमचे सिद्धीस ने आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे कर। सेनाधीश परमेश्वर इस्रायलावर सत्ताधीश आहे असे म्हणून लोकांनी तुझ्या नामाचा निरंतर महिमा वाढवावा आणि तुझा सेवक दावीद याचे घराणे तुझ समोर स्थापित व्हावे। कारण हे सेनाधीश परमेश्वरा, हे इस्रायलाच्या देवा, तू माझे कान उघडून सांगितले की मी तुझे घराणे स्थापीन, म्हणून ही विनंती तुला करावयाची हिंमत तुझ्या सेवकास आली। आता हे प्रभू परमेश्वरा, तूच देव आहेस व तुझी वचने सत्य आहेत आणि तू आपल्या सेवकाचे अशा प्रकारे बरे करण्याविषयी वचन दिले आहे। प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो। प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम। या सकाळच्या समय आम्ही देवबापाचं वचन पाहतोय, दुसरा शमूएल त्याचा 7 अध्याय आणि 25 ते 28 वचनामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही परमेश्वराच्या प्रतिज्ञेला, या प्रभूच्या वचनांना जो तो आपल्या सोबत करतो ते किती मोलाचे आहे आणि किती ते टिकणारे आहे। आम्ही या ठिकाणी पाहतो दुसरा शमूएलमध्ये परमेश्वर दाऊदासोबत करार करत आहे। त्याच्या जीवनाशी तो बोलत आहे। तो त्याला म्हणत आहे की तुझ्यासोबत तुझी फार इच्छा आहे की माझं मंदिर व्हावं, माझं स्थान व्हावं, ज्या ठिकाणी मी असेल आणि लोकांशी बोध करेल। तो परमेश्वर आपले वचन पूर्ण करणारा देव आहे। तो आपल्या वचनाला कधीच मुकत नाही आणि तो माघार पण घेत नाही। आम्ही पाहतो तो अनुभव दाऊद राजाला आला आणि म्हणून तो म्हणतो की हे प्रभू परमेश्वरा, आपला सेवक व त्याचे घराणे याविषयी जे वचन तू दिले आहेस ते कायमचे सिद्धीसने आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे ते कर।
आणि तो परमेश्वर या वचनाप्रमाणे निश्चितच करतो. आम्ही पाहतो की पुढे जाऊन सॉलोमन राजाने एक मंदिर, भव्य मंदिर बांधलं, ज्यामध्ये परमेश्वराचा अभिषेक, ज्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी उतरली आणि ते मंदिर वैभवाने भरलं गेलं. आजही परमेश्वरने ज्याप्रमाणे दाऊद राजाशी करार केला, तो करार त्याच्या पिढीमध्ये, त्याच्या पुढच्या भावी पिढीमध्ये तो सिद्ध झाला आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या उदरामधून, त्या वंशातून आलेला आहे आणि त्याचं राज्य, जे परमेश्वराने त्याला म्हटलं की मी तुला ते राज्य देईन आणि तुझे राज्य कायम राहील, आजही ते सिद्धीस नेत आहे. तो परमेश्वर माझ्यासोबत आणि आपल्यासोबत अभिवचन जर तो करतो तर निश्चितच तो सिद्धीस नेईल. तो मूक करणारा देव नाही आणि तो आपल्या वचनाला पडू देणारा देव नाही. आज मी आणि तुम्ही काय त्याला वचन दिलेलं आहे? जर मी आणि तुम्ही आपल्या मनामध्ये परमेश्वरासोबत काही करार केला असेल, तर आज प्रभू माझी आणि तुमची पण अपेक्षा करतो की मी पण आणि तुम्ही पण त्या परमेश्वराला विश्वासयोग्य आम्ही सिद्ध आपलं जीवन त्याच्यासमोर ठेवावं आणि परमेश्वर निश्चितच तो आपल्या शब्दाला जागून आणि शब्द पूर्ण तो करेल आणि तुम्हाला आणि मला जे वचन दिलेलं आहे तो निश्चितच तो सिद्धीस नेईल. प्रभू परमेश्वर आपण सर्वाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. तू आमच्यावर प्रेम करणारा देव आहे आणि तू आमच्यासोबत करार जो करतो, जे अभिवचन तू देतोस ते सिद्धीस नेण्यास तू तत्पर असतो आणि ज्याप्रमाणे तुने प्रभू दाऊदासोबत जो करार केला त्याच्या पुत्रांच्याद्वारे, त्यांच्या वंशातून प्रभू, होय बाप्पा, तो करार पूर्ण करेपर्यंत आणि त्याचं राज्य, होय बाप्पा, सर्वदासाठी स्थापित करेपर्यंत तू त्याच्यासाठी विश्वासयोग्य आहे आणि राहिला प्रभू. त्याचप्रमाणे आज पण प्रभू, जे भाऊ या बहीण तुझ्याकडे विनंती करत आहे, हाक मारत आहे, तू त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दे, त्यांचं तारण कर. त्यांच्या कुटुंबामध्ये जे तू शांती देण्याची अभिवचन दिलेले आहे ते त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये ते सिद्धीस जाऊ दे आणि त्यांचं जीवन धन्य आणि आशीर्वादाचं कर. सर्व गौरव तुला देतो. आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकांसाठी तुझ्या मार्गदर्शनाने भरलेला असू दे. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सर्वज्ञ आहे तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.